नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कंबाईन मेंटर ऑफिशियल मध्ये मी गणेश पवार आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 चा पेपर पार पडला. या पेपर मधील करंट अफेअर्स या विषयांच्या प्रश्नांचं आपण आता संभाव्य उत्तरे बघणार आहोत. यामध्ये प्रथमतः करंट अफेअर्स विषय कसा होता त्याबद्दल मी थोडासा वेळ बोलणार आहे. तर बघा, करंटचे जर प्रश्न बघितले तर 15 प्रश्नांपैकी साधारण 4 प्रश्न हे मी हार्ड कॅटेगरीमध्ये टाकतो. 4 प्रश्न खरंच हार्ड होते. त्याच्यानंतर 2 प्रश्न हे मीडियम लेवलचे होते आणि जवळपास 8 ते 9 प्रश्न हे इझी कॅटेगरीमध्ये आपण टाकले तरी चालतील. तर बघा, जरी काही 4-5 प्रश्न चुकले असल्याचे हार्ड तरी बिंदास लोड घेऊ नका, कारण ते सर्वांचेच चुकलेले आहेत आणि 1-2 प्रश्न असे आहेत की ते थोडेसे प्रॉब्लेमॅटिक आहेत, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आपल्याकडे आज डी सेट आहे. डी सेट नुसार आपण काय बघणार आहे, प्रश्नांची उत्तरे बघणार आहे. तर बघा, आपलं करंट चालू होतंय. आपलं करंट 86 पासून चालू होते. तर बघा, आता आपण पहिला 86 वा प्रश्न बघूया. तर काय होता पहिला प्रश्न, तर बघा 86 नंबरचा पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न होता, भारतातील भारतातील काय विचारले, भारताचा आर्थिक अहवाल 2025-26 नुसार, जो आपला आत्ताचा 25-26 चा अहवाल आहे त्या अहवालानुसार विचारले, भारतातील स्थलांतरित ज्या देशांना प्राधान्य देतात, म्हणजे भारतातून आपले लोक ज्या दुसऱ्या देशात स्थलांतरित झालेले आहेत त्या देशाच्या बाबतीत बोलले इथं, ज्या देशांना प्राधान्य देतात त्या देशांमध्ये स्थलांतर नियंत्रणात वाढ झाल्यास परदेशातून येणाऱ्या रकमेच्या वाढीचा वेग कमी होऊ शकतो. म्हणजे जो रेमिटन्स आहे, दुसऱ्या देशातले आपले लोक दुसऱ्या देशात गेल्यावर तिथून जो पैसा पाठवतात त्याच्या वाढीचा वेग कमी होऊ शकतो. तर मित्रांनो, हे स्टेटमेंट 100% काय आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, पुढचं स्टेटमेंट आहे, जागतिक व्यापारावर भूराजकीय संरेखन आणि आर्थिक राज्यकारभाराचा प्रभाव वाढत आहे. तर बघा, ह्या पण स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा, जागतिक स्तरावरील व्यापार धोरण संरक्षणवादी आणि प्रतिक्रियात्मक शुल्कांद्वारे प्रभावित होत आहे. तिसरं सी स्टेटमेंट सुद्धा काय आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा, आता सी स्टेटमेंट बरोबर आहे म्हणल्याच्या नंतर बी जेव्हा बरोबर होता 2 गेला, नंतर हा गेला, आता आपला राहिला कुठला, पहिला आणि चौथ्यामध्ये. तर बघा, भूराजकीय आर्थिक घटक आता द्विपक्षीय व्यापाराच्या महत्वाच्या नमुन्यांच्या गणनेत निर्णायक ठरत आहेत. हे स्टेटमेंट सुद्धा 100% बरोबर आहे. तर बघा, आपल्या 86व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येईल वरीलपैकी सर्व, म्हणजेच ए बी सी डी ऑप्शन क्रमांक 4 हे काय असेल, याचं उत्तर असेल. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं उत्तर काय, चौथा पर्याय. नंतर बघा, पुढे जातोय आपण 87व्या प्रश्नाकडे. 87वा प्रश्न बघूया काय. बघा, आपण काय करतोय, इराणमध्ये एक बंदर विकसित करतोय आणि त्या बंदर विकसित करतोय त्या बंदराबद्दल सध्या काही दिवसापूर्वी ते थोडंसं चर्चेत होतं आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती काय विचारलं आयोगाने, प्रश्न विचारलाय. जेव्हा इराण इस्रायल युद्ध चालू होतं तेव्हा ते बंदर काय होतं, जास्त चर्चेत होतं, त्यामुळे त्या बंदरावर आता काय विचारलाय, प्रश्न विचारलाय. तर बघा काय विचारले, चाबहार बंदराच्या संदर्भात योग्य विधाने ओळखा. तर बघा, इराणमधील चाबहार बंदरामुळे भारताला पाकिस्तानला वगळून थेट अफगाणिस्तानपर्यंत पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध होतो. बरोबर आहे. इराणमध्ये काय आपलं हे चाबहार बंदर आहे आणि आपण काय करतो, पाकिस्तानला वगळून डायरेक्ट आपला माल कुठे पाठवतो, आपण इराणला पाठवतो आणि तिथून कुठे जातो, डायरेक्ट अफगाणिस्तानमध्ये जातो. म्हणजे यातून काय केलंय आपण, पाकिस्तानला वगळलेलं आहे. हे स्टेटमेंट काय 100% बरोबर आहे. नंतर चाबहार बंदर हे चीनने पाकिस्तानमध्ये विकसित केलेल्या कराची बंदराला धोरणात्मक तोल देणारे ठरले किंवा ठरते. तर बघा, लक्षात ठेवा, हे काय आहे, कराची बंदराला धोरणात्मक नाही, तर कराची पासून जवळपास 500 किलोमीटर अंतरावर असणारे एक बंदर आहे, त्याचं नाव आहे ग्वादर. काय नाव आहे, ग्वादर. ह्या ग्वादर बंदराला पर्याय किंवा धोरणात्मक तोल म्हणून कुठलं बंदर आहे, हे चाबहार बंदर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 काय करतो, चुकीचा ठरतो. तर ऑप्शन क्रमांक 2 चुकीचा ठरतो. इथं आपल्याला योग्य विचारलंय, त्यामुळे याच्यामध्ये बी ऑप्शन 1 गेला, याच्यामध्ये बी ऑप्शन क्रमांक 2 गेला, याच्यामध्ये बी ऑप्शन क्रमांक 4 गेला. ऑटोमॅटिक आपलं उत्तर काय होतं, ए सी डी पर्याय क्रमांक 3 हे काय होतं, उत्तर आपलं उरतं. त्यानंतर सी बघा, चाबहार बंदराच्या संचालन आणि विकासासाठी स्थापन करण्यात आलेली विशेष उद्देशीय संस्था म्हणजेच इंडियन पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड. हे पण स्टेटमेंट काय आहे, 100% बरोबर आहे. नंतर बघा, 2026-27च्या अर्थसंकल्पात चाबहार बंदरासाठी कोणत्याही निधीची तरतूद करण्यात आलेली नाही.
बरोबर आहे. आपण तरतूद करणार होतो, परंतु काय झालं, इराण इस्रायलच्या युद्धाच्या वेळी अमेरिकेने इराणवर दबाव आणला आणि त्यावेळेस थोडंसं आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट झाला. त्यामुळे आपण काय केलं, आता जे 25-26 मध्ये केलं होतं. 26-27 जो अर्थसंकल्प झाला, त्या 26-27च्या अर्थसंकल्पामध्ये आपण ₹1 निधीची तरतूद केली नाही. त्यावेळेस 25-26चा अर्थसंकल्प होता, त्यामध्ये आपण चाबहार बंदरासाठी काय केली होती, निधीची तरतूद केली होती. पण या 26-27च्या अर्थसंकल्पामध्ये केलेली नाही. त्यामुळे आपल्याला काय होणार, ऑप्शन क्रमांक 3 बरोबर येणार आहे. ओके. त्यानंतर बघा पुढचा 88वा प्रश्न. 88व्या प्रश्नामध्ये काय दिलंय बघा. खालीलपैकी कोण चिलीचे 38वे अध्यक्ष बनले आहेत? बघा, 38वे अध्यक्ष विचारले. कितवे? 38वे. तर लक्षात ठेवा, 38वे म्हणलं तर उत्तर येणार जोस अँटोनियो कास्ट्रिस्ट. आता बऱ्याच जणांना हे उत्तर माहिती नव्हतं, परंतु ज्यांनी लांब पर्याय बघून हाणला त्यांचं 100% काय आलं, बरोबर आलेलं आहे. आत्ताच थोड्या दिवसापूर्वी काय झाले, यांची नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून तिथं काय झाली, निवड झाली. हे होते कितवे? 38वे होते. आणि त्यांच्या अगोदर कोण होते बघा, लक्षात ठेवा. आता 2026 लाच काय झाली, यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडणूक झाली. त्याच्या अगोदर कोण होते, तर गॅब्रियल बोरिक. हे कितवेत लक्षात ठेवा, 37वे आहेत. हे सगळे काय आहेत, जे पर्याय आहेत ते काय आहेत, चिलीचे सगळे राष्ट्राध्यक्षच आहेत. त्यानंतर हे सॅबॅस्टियन पिनरा जे होते ते 34वे होते. लक्षात ठेवा, ते कितवे होते, 34वे होते. आणि रिकार्डो लागोस हे कितवेत, 32वे आहेत. लक्षात ठेवा. आपल्याला किती विचारले, 38वे. मग ऑप्शन आपलं किती असणार, ऑप्शन क्रमांक 3. 88चं उत्तर काय येणार आपलं, तिसरा पर्याय. त्यानंतर बघा 89व्या प्रश्नाचं उत्तर बघूया आपण. तर काय दिलंय 89 मध्ये, तर बघा, सुरेश कलमाडी जे पुण्याचे माजी खासदार आहेत, सुरेश कलमाडी यांचं आताच काही दिवसापूर्वी निधन झाले आणि हा निधन वार्तेवरील प्रश्न आहे. आणि या प्रश्नात त्यांनी काय विचारले बघा, सुरेश कलमाडी यांनी कोणत्या काळात आशियाई ॲथलेटिक संघाचे विचारले, कुठल्या आशियाई ॲथलेटिक संघाचं काय विचारले, अध्यक्षपद भूषवलेलं आहे. तर लक्षात ठेवा, 2000 ते 2013 या जवळपास 13 ते 14 वर्षाच्या कालावधीसाठी ते काय होते, लक्षात ठेवा, आशियाई ॲथलेटिक संघटनेचे काय होते, अध्यक्ष होते. त्यांचं सध्या निधन झालंय आणि ते महाराष्ट्रातले एक चर्चेतलं व्यक्तिमत्व होतं. स्पोर्टच्या बाबतीत त्यांची खूप मोठी भूमिका आहे, म्हणून ह्या गोष्टीवर इथं काय विचारला, आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर काय येणार, ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढचा 90 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? बघा, काय स्टेटमेंट आहे, पहिलं ए स्टेटमेंट आहे राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडा NIRF देशभरातील शैक्षणिक संस्थांना क्रमवारी देण्यासाठी एक पद्धतशीर प्रणाली प्रदान करते. तर हे काय आहे, बरोबर स्टेटमेंट आहे. त्यानंतर बघा, राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखडाची सुरुवात 2020 साली झाली. हे इथं काय केलं, आयोगाने चुकवलेलं आहे. तर ती बघा 2020 साली न होता तर ती कधी झाली, लक्षात ठेवा, ती 29 सप्टेंबर 2015 ला झाली. कधी, 29 सप्टेंबर 2015 ला झालेली आहे. म्हणजे ऑप्शन काय होणार, बी ऑप्शन काय आहे, चुकीचं आहे. तर बी कुठे, इथं बी आहे, इथे बी आहे, नंतर इथं बी. ऑटोमॅटिक आपलं उत्तर काय येणार आहे, ए, सी आणि डी बरोबर आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, ही क्रमवारी 5 निकषांच्या आधारे निश्चित केली जाते. 100% खरे 5 निकष आहेत. ओके. त्यानंतर बघा, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स या श्रेणीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची मद्रास म्हणजे IIT मद्रास जे होतं ते काय होतं, प्रथम क्रमांकावर होतं. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. 90चं उत्तर काय असणार आहे, लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 4 हे काय असणार आहे, 90चं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर बघा, पुढचा प्रश्न बघूया आपण 91 नंबरचा. भारतातील अभिजात भाषांचा त्यांना मिळालेल्या मान्यतेनुसार, आता अभिजात भाषा कुठल्या ते माहित होता, पण त्यांनी काय विचारला होता, क्रम विचारला होता. क्रम सुरुवातीला कुठली झाली आणि नंतर कुठली झाली. तर आपल्याला एक ट्रिक माहिती होती बघा. त्या ट्रिक नुसार काय होत होतं, उत्तर निघत होतं. किंवा जरी कळलं तुम्हाला की सुरुवातीला कोणती तामिळ आहे, नंतर संस्कृत, नंतर तेलुगू आणि नंतर तेलुगू, ओडिया आणि पाली. ओके. तर बघा ह्याचं कसं होतं, ते ट्रिक होती, लक्षात ठेवा. तास ते कमू. ट्रिक काय आहे बघा, तास ते कमू, तास ते कमू. आणि ह्याच्यामध्ये बघा, ता म्हणजे काय होती, तामिळ होती, म्हणजे ई 1 नंबरला पाहिजे. तर ई 1 नंबरला इथं नाहीये, इथं नाही, इथं नाही. आपलं ऑप्शन नंबर काय होत जाते, 4 उत्तर येऊन जाते. मग बघा, तास ते कमू, ता म्हणजे तामिळ होती, नंतर यस म्हणजे संस्कृत होती, बी आलं. त्याच्यानंतर तेलुगू होती ए मध्ये, नंतर संस्कृत असेल बघ, त्यानंतर उडिया. उडिया बघा कुठे, डी मध्ये उडिया आणि सी मध्ये आता शेवटी ज्या 5 भाषा झाल्या त्या म्हणजे ऑप्शन नंबर काय असणार आहे, 4 हे काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ओके.
त्यानंतर बघा पुढचं जाऊ आपण 92 नंबरचा प्रश्न. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना. आता ही योजना बघा, आता जो आपला ग्रुप सी चा प्रिलिमचा पेपर झाला होता, ग्रुप सी प्रिलिम, त्याच्या प्रश्न पेपरमध्ये हा प्रश्न विचारला होता. सेम तसाच प्रश्न परत स्ट्रक्चर केला, फक्त थोडंसं चेंज केलं होतं. बघा, केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री धनधान्य योजनेला 16 जुलै 2025 ला मान्यता दिली. स्टेटमेंट करेक्ट आहे. त्याच्यानंतर बघा, योजनेमध्ये निम्न उत्पादकता, निम्न पीक सघनता, निम्न ऋण वितरण हे 100 जिल्ह्यांच्या निवडीचा आधार आहे. हे पण काय आहे, 100% बरोबर आहे. तिथे 200 दिलं होतं बघा ग्रुप सीच्या वेळेस, तिथे किती 100, आणि हे बरोबर स्टेटमेंट आहे. या योजनेचे संचालन चतुर्स्तरीय कार्यान्वयन संरचनेच्या माध्यमातून केले जाईल. लक्षात ठेवा, ही 4 स्तरीय नसून किती आहे, 3 स्तरीय आहे. 3 स्तर कुठले असतील बघा, केंद्रीय लेवलला एक स्तर असेल, राज्य लेवलला दुसरा स्तर असेल, आणि डिस्ट्रिक्ट लेवलला काय असेल, तिसरा स्तर असेल. ह्याचं उत्तर काय पडतं, ए आणि बी बरोबर. ह्याचा येणार ऑप्शन क्रमांक 1 उत्तर असेल. लक्षात ठेवा. इथं बघा, काही ठिकाणी काय केलंय, काहींना वाटलं की 4, कशामुळे 4 वाटलं माहिती का? 4 वाटण्याचं असं की केंद्रीय स्तरावर 2 प्रकारच्या कमिट्या रिफॉर्म केल्या होत्या. त्या 2 कमिट्या काहींनी पकडल्या, आणि नंतर काय केलं, खालचे डिस्ट्रिक्ट आणि राज्य असे 2-4 पकडले. तसं नाही, लेवल टोटल किती, 3च आहे, किंवा आपण टियर म्हणतो त्याला. टियर किती टोटल, 3च आहेत. लक्षात असू द्या, ऑप्शन क्रमांक 1 हे याचं काय उत्तर आहे. नंतर बघा, आपण पुढचा 93 नंबरचा प्रश्न बघूया. 93 नंबरच्या प्रश्नामध्ये काय आहे बघा, खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने योग्य आहेत, कोणती विधाने योग्य आहेत विचारले. जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक अहवाल जागतिक बँकेद्वारे प्रकाशित केला जातो नाही. जागतिक बँकेद्वारे नाही तर कोण करतं, लक्षात ठेवा, UNDP, आणि कोण करतं, OPHI. लक्षात ठेवा, यांनी केला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए काय होता आपला, चुकीचा होतो. ऑप्शन क्रमांक ए जेव्हा चुकीचा तेव्हा आपला दुसरा पर्याय आणि पहिला पर्याय काय होतो, कट होतो. त्यानंतर बघा, 2025 चा अहवाल दारिद्र्य आणि हवामान बदल यामधील संबंधावर केंद्रित आहे. तर हे स्टेटमेंट काय आहे, 100% काय आहे, बरोबर आहे. त्यानंतर 2025 च्या अहवालात 4 प्रमुख हवामान संबंधित धोके, त्यात कोणते कोणते बघा, अतितापमान, हाय हीट, नंतर काय दुष्काळ, नंतर पूर आणि वायू प्रदूषण याचा अभ्यास करण्यात येत आहे किंवा आला आहे. तर बघा, हे पण काय आहे, सी पण काय आहे, बरोबर आहे. या 4 गोष्टींचा काय करण्यात आला, त्याच्यात अभ्यास करण्यात आलेला आहे. नंतर बघा, डी स्टेटमेंट, या अहवालानुसार दक्षिण आशियातील दारिद्र्य मोठ्या प्रमाणात वाढले गेले, वाढले नाही तर कमी होते. बघा, आता जसं जसं आपण पुढे जाईल तर जसं दारिद्र्य वाढेल का, तर नाही, काय काय कमी कमी होत चाललंय. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक डी आपला चुकीचा ठरतो. मग आपला डी चुकीचा ठरला तर आपलं स्टेटमेंट तिसरं पण चुकीचं ठरतं, आणि मग आपलं उत्तर काय यायला पाहिजे, तर आपलं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन क्रमांक 4 BC बरोबर. ओके. त्यानंतर आपण 94 नंबरचा पुढचा प्रश्न बघूयात. बघा, काय होता 94 नंबरचा पुढचा प्रश्न, 7व्या वेतन आयोगाची मुदत कधी, 1 जानेवारी 2026 ते 31 मार्च 2031 पर्यंत, बरोबर. तर ही मुदत संपण्यापूर्वीच, आता बघा सॉरी 8व्या वेतन आयोगाची काय आहे, 1 जानेवारी 2026 ते 31 मार्च 2031 पर्यंत. तर लक्षात ठेवा, 7व्या वेतन आयोगाची जी मुदत संपण्यापूर्वीच आपला 8वा राज्य वेतन आयोग, म्हणजे भारताचा 8वा वेतन आयोग येण्याच्या अगोदरच कुणी आणला होता, राज्याने आणला होता. आणि ते राज्य कोणतं होतं, लक्षात ठेवा, उत्तर पाहिजे ऑप्शन क्रमांक 4 आसाम. हे काय आहे, याचं उत्तर आहे. ठीक आहे. नंतर कुणी आणला होता, तर आसामचे जे मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा, त्यांनी काय आणला होता, हा आयोग आणला होता. ठीक आहे. नंतर बघा, पुढे जाऊया आपण 95 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी योग्य व अयोग्य कथने ओळखा. योग्य विचारले तर बघा, 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस 3 ते 6 जानेवारी, एवढं छोटं फसवलं ना, आयोगाचा ट्रेंड झालाय, जरा करंटला कमी प्रमाणात ऑल अबाव देते. वरीलपैकी सर्व, जर आता पण बघितलं ग्रुप बी मेनच्या पेपरला आणि ह्या पण पेपरला बघितलं, तर असं कुठतरी थोडक्यात चुकवलं. तिथं पण एक पुरस्कार विचारला होता, तिथं पण काय केलं होतं, त्याच्या इयर मध्ये चुकवलं होतं. इथं पण काय केलं, इयर मध्ये चुकवलंय. हे 2026 नाही तर काय 2025 आहे, लक्षात असू द्या. आणि भोपाळ मध्य प्रदेश येथे आयोजित केली होती, हे बरोबर आहे, पण काय चुकलंय, त्यांनी साल चुकवला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए काय होतो आपला, कट होतो. ए योग्य, कट होतं, दोन्ही योग्य आहेत, हा पण कट होतो. आता राहिले हा 2 आणि 4 मध्ये. तर बघूया आपण पुढचं स्टेटमेंट. बी स्टेटमेंट काय होतं, 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस ही आरोग्य आणि कल्याणकारी परिसंस्था समजून घेणे, म्हणजे ही काय होती, त्याची थीम होती, या संकल्पनेवर आयोजित करण्यात आली होती. ही थीम बरोबर दिली, आरोग्य आणि कल्याणकारी परिसंस्था समजून घेणे. ह्याचा ऑप्शन काय पाहिजे होतं, ए चुकला, बी बरोबर. ह्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 2 बी योग्य, ए अयोग्य. ओके. ऑप्शन क्रमांक 2 काय करा, बरोबर आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट पुढे जाऊया आपण
96 नंबरचा प्रश्न, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित केलेला तिसरा नवा जिल्हा कोणता आहे? तर बघा त्यांनी काय केलं माहितीये का, उत्तर पणजी, दक्षिण पणजी असे अगोदर 2 केले होते आणि तिसरा नवीन जिल्हा आणलाय. तर तिसऱ्या नवीन जिल्ह्याचं नाव आहे, लक्षात ठेवा, कुशावती. काय नाव आहे? कुशावती. मग आपलं 96 उत्तर काय असणार? 1 असणार. आणि हे जे आहेत कानाकोवा, धारबंदोरा आणि संगुयम, हे त्या कुशावती जिल्ह्यामधले काय तालुके आहेत. हे तिन्ही पण तालुके आहेत. ओके, हे तिन्ही पण काय आहेत? तालुके आहेत. आणि जो कुशावती आहे हा काय आहे? जिल्हा आहे. ओके, त्याच्यानंतर बघा पुढे जाऊया आपण 97 नंबरच्या प्रश्नाकडे. 97 मध्ये होतं जोड्या लावा. नोबेल पुरस्कारांच्या काय करायच्या होत्या? जोड्या लावायच्या होत्या. आणि लक्षात ठेवा, एकावरून जोडी लागत होती आणि एक लय सिंपल, म्हणजे इथं काय केलं होतं आयोगाने थोडक्यात तुम्हाला एक काहीतरी हिंट देऊन ठेवली होती, की तुम्हाला एक येत असेल की तुम्हाला 100% सगळं उत्तर येणार. त्याच्यात बघा काय होतं, व्हेनेझुएलाच्या मानववादी कार्यकर्त्या होत्या मारिया मचाडो, यांना काय भेटला होता? शांततेचा पुरस्कार भेटला होता. कुठला? शांतता. मारिया मचाडो. तर त्यांनी काय केलं होतं? व्हेनेझुएलातल्या लोकांसाठी काम केलं होतं आणि शांतता. बघा त्यांनी काय केलं होतं? व्हेनेझुएलाच्या लोकांसाठी लोकशाही हक्कांचा प्रचार केला होता. म्हणून काय येणार? डीचं 1 येणार आणि डीचं 1 एकाच ऑप्शन मध्ये होतं. लक्षात ठेवा, त्या कुठल्या ऑप्शन मध्ये होतं? तर ते ऑप्शन क्रमांक 2 मध्ये होतं. डीचं 1 कुठं? इथंच आहे. मग ह्याचं ऑब्व्हियसली उत्तर काय येऊन जाणार? डीचं उत्तर येत होतं आपलं, या प्रश्नाचं उत्तर काय येत होतं? 2 उत्तर येत होतं. लक्षात असू द्या. नंतर हे रॅम्सडेल वगैरे ते कशाचे? आरोग्याचा त्यांना भेटला होता. त्यानंतर रिचर्ड रॉबसन हे केमिस्ट्री होते आणि जॉन क्लार्क फिजिक्सचे होते. ह्याचं उत्तर टिक करून ठेवा. ऑप्शन क्रमांक 2 ह्याचं काय आहे? उत्तर आहे. त्यानंतर बघा पुढे जाऊया आपण. नवी दिल्ली इथे आयोजित वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स ग्रँड पिक्स 2026 मध्ये भारताने किती सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकं जिंकली? आता इथं काही नाही ना कळलं, तर थोडंफार लॉजिक लागत होतं. लॉजिक लावून मी तुम्ही उत्तर काढत होता, कॉमन काढून काहीतरी असं उद्योग करून. बघा तर ह्याचं उत्तर लक्षात ठेवा, 75 सुवर्ण होते, 69 रौप्य होते आणि 64 काय कांस्य होते. ह्याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. नंतर बघा पुढे जाऊया आपण 99व्या प्रश्नाकडे. बघा, विज्ञान आणि तंत्रज्ञान आधारित उपायांद्वारे लैंगिक समानता वाढवण्यासाठी आणि महिलांचे सक्षमीकरण साधण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या राज्यांनी महिला तंत्रज्ञान केंद्र, वुमन टेक्नॉलॉजी पार्क स्थापन करण्यात आले आहेत? कोणत्या कोणत्या राज्यांनी केलेत? बघा, ह्या प्रश्नात थोडासा आयोग गोंधळ करू शकतो, कारण जर आत्ताचा डिसेंबर 2025 चा एक अहवाल आहे आणि त्या अहवालात जर बघितलं तर त्या अहवालात फक्त 3च राज्य दिसतात. तर ते 3 राज्य कोणते दिसतात? बघा, तमिळनाडू, सिक्कीम आणि उत्तर प्रदेश. म्हणजे कुठले? बी, सी आणि ई वाले कुठले 3 राज्य दिसतात? तमिळनाडू, सिक्कीम आणि उत्तर प्रदेश. त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात कुठे दिसत नाही. महाराष्ट्र आणि गुजरात कुठे दिसत नाही. परंतु महाराष्ट्र आणि गुजरातने ह्याच्या अगोदर केलेले. महाराष्ट्र आणि गुजरातने कधी केले? यांच्या अगोदर केले. जर आयोगाने उत्तर दिलं तर आयोग बीसीई देईल, किंवा जर आयोगाने मोठा म्हणजे कसा माहितीये का, आयोगाने जर समजा बिग इन्क्लुझिव्ह अप्रोच जर पकडला तर आयोग काय करेल माहितीये का? त्याचं उत्तर देऊन टाकेल ऑल ऑफ अबो. पण मला तर वाटतंय की मॅक्झिमम पॉसिबिलिटी काय आहे, जो 16 डिसेंबर 2025 अहवाल आहे त्याच्यानुसार आयोग बीसीई उत्तर देण्याचे किती? 90% चान्स आहेत. किती? 90% चान्स आहे आयोग काय ह्याचे उत्तर देणार? बीसीई उत्तर देणार. 90% चान्स. आणि 10% चान्स आहे फक्त त्याचं उत्तर काय देऊ शकतो? हा वरीलपैकी सर्व. पण मला वाटतंय आयोगाने प्रश्न काढताना आताची जी 16 डिसेंबर 2025 ची पीडीएफ आहे तीच रेफर केलेली असावी, म्हणून 90% चान्स आहे बीसीई हे उत्तर असण्याचं. पण ह्याचं उत्तर आपण काय देऊन टाकू? 99चं 1 देऊन टाकू. जर आयोगाने इन्क्लुझिव्ह अप्रोच वापरलाच, तर जुन्या गोष्टींचा आधार घेतला, कारण इथं कुठं तसं जास्त मेन्शन केलेलं नाही, परंतु प्रश्न काढताना त्यांनी कधी काढलाय? आत्ताच्या 2025 ला गृहीत धरून काढलेला आहे. त्यात फक्त तुम्हाला हे नाव दिसेल. ह्यांच्याबरोबर अजून एक नाव सापडतं, अरुणाचल प्रदेश. परंतु अरुणाचल प्रदेश असा काय आपल्याकडे पर्याय नाहीये. तर लक्षात ठेवा, ह्याचं उत्तर आयोग 99% 90% देण्याचे चान्सेस काय? बीसी. जर 10% आयोगाने जर त्याचा इन्क्लुझिव्ह अप्रोच पकडला तर उत्तर येऊ शकतं वरीलपैकी सर्व. हे लक्षात असू द्या. त्यानंतर आपण शेवटचा प्रश्न बघूया, आपला 100वा प्रश्न. तर बघा ह्याच्यामध्ये काय होतं, ब्राझीलच्या ब्रिक्स चेअरशिप 2025, ब्राझीलच्या ब्रिक्स चेअरशिप 2025 च्या प्रमुख प्राधान्यांमध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश आहे? तर लक्षात ठेवा, नंबर 1 यामध्ये जागतिक आरोग्य सहकार्य. जागतिक आरोग्य सहकार्याचा काय आहे याच्यामध्ये? सहभाग आहे. त्याच्यानंतर बघा हवामान बदल, हवामान बदलाचा पण सहभाग आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये
महिला मुक्तीला प्रोत्साहन असं कुठं दिलेलंच नाही. ओके. त्याच्यानंतर इथं काय दिलंय, व्यापार गुंतवणूक व वित्त. व्यापार गुंतवणूक वित्त याला पण आहे, काय आहे, हे पण आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर बहुस्तरीय व्यवस्थेत सुधारणा. बहुस्तरीय व्यवस्थेत सुधारणा म्हणजे काय, रिफॉर्म फ्रॉम द मल्टीलॅटरल सिस्टीम. तर मल्टीलॅटरल पीस म्हणलंय, त्याचं तुम्हाला मी प्रूफ पण दाखवतो आता लगेच. लक्षात ठेवा. तर आयोग आयोग काय करेल माहितीये का, याचं एक तर मोस्टली उत्तर वरीलपैकी सर्व देईल, किंवा ह्याला हॅशटॅग लागण्याची शक्यता आहे. काय लागू शकतो ह्याला, हॅशटॅग लागू शकतो. नाहीतर उत्तर दिलं तर आयोग काय देईल, वरीलपैकी सर्व देईल. पण त्यांना जर वाटलं इथं की काय, इथं पीस शब्द ठेवायला पाहिजे होता, तर आयोग काय उत्तर देऊ शकतं, आयोगाने मला वाटतं की पहिला की उत्तर एक तर वरीलपैकी सर्व देईल, किंवा ए बी ई हे दोन्हीपैकी कुठलं तरी उत्तर देईल. पण फायनली ह्याला दुसऱ्या कीने काय लागणार आहे, हॅशटॅग लागणार आहे. त्याचा मी तुम्हाला प्रूफ दाखवतो. हे बघून घ्या. ग्लोबल हेल्थ कॉर्पोरेशन किंवा इथं क्लायमेट चेंज बघून घ्या. हे प्रमोशन ऑफ वुमन्स इमॅन्सिपेशन तुम्हाला कुठंच दिसणार नाही. त्यानंतर ट्रेड इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स हे पण आहे तिथं. आणि त्याच्यानंतर रिफॉर्म ऑफ द मल्टीलॅटरल सिस्टम ह्याचा प्रूफ दाखवतो. ह्याला शक्यतो हॅशटॅगच लागणार असं मला वैयक्तिक वाटतंय. नाहीतर आयोग वरीलपैकी सर्व किंवा ए बी हे उत्तर देईल, कुठलं तरी दोन्हीपैकी एक. शक्यतो मॅक्झिमम पॉसिबिलिटी कुठे, वरीलपैकी सर्वकडे आहे. तुम्हाला त्याचा मी प्रूफ दाखवतो. तर बघा, तर हे बघा, हे बघा दिसतंय का तुम्हाला, दाखवा. हे बघा त्याच्यात काय दिलंय सर, डायरेक्ट दिसतंय, फ्लॅगशिप प्रायोरिटीज ऑफ द ब्राझिल चेअरशिप इन्क्लूड द फॉलोइंग. ह्याच्यामध्ये ग्लोबल हेल्थ कॉर्पोरेशन आहे. त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये क्लायमेट चेंज आहे, ट्रेड इन्व्हेस्टमेंट आहे. पण इथं एआयच्या बाबतीत दिसतंय तुम्हाला, पण इथं मल्टीलॅटरल पीस सिस्टीम एवढंच दिसतंय. त्याच्यामुळं आपल्याकडे हे आहे. तर हा प्रश्न मला वाटतं मे बी हॅशटॅग होऊ शकतो. ठीक आहे. काय मार्क आला असेल बिंदास आज एन्जॉय करा. ठीक आहे. भेटूया लवकरच नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.